आणि शिवसेना स्थापनेपासून पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होतोय। यंदा मेळाव्याचं 48वे वर्ष आहे। या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क सज्ज झालाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होणारा हा पहिलाच मेळावा आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या विचारांची उणीव शिवसैनिकांना भासणं साहजिक आहे। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून पहिल्यांदाच या मेळाव्याची धुरा सांभाळणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात याकडेही सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मनसेला जय महाराष्ट्र केलेले कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव या मेळाव्याच्या व्यासपीठावर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी यांनी शुक्रवारी एका प्रकट मुलाखतीत उद्धव यांच्या नेतृत्वावर केलेली टीका आणि त्यानंतर उमटलेल्या पडसादांचं सावट यंदाच्या मेळाव्यावर असणार आहे। मनोहर जोशी यांनी शनिवारी उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेऊन या प्रकरणी खुलासा केलाय। मात्र त्यांच्या मेळाव्यातील उपस्थितीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानं न्यायालयानं यंदाही शिवसेनेला या मेळाव्यासाठी सशर्त परवानगी दिलेली आहे। गेल्या 2 वर्षांप्रमाणे न्यायालयानं यावेळीही शिवसेनेला आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे। तसंच सांस्कृतिक परंपरा असल्याचा दावा शिवसेनेनं केल्यानं या मेळाव्यात कुठल्याही पद्धतीची राजकीय विधानं करू नयेत असं न्यायालयानं शिवसेनेला सांगितलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।